डिप्लोमाला होतो कोपरगावला इंजिनिअरिंग. तर 10th नंतर माझं 10th झाल्यानंतरही हेच होतं की ॲनिमेशन यायचं, पण ऍक्च्युअल मध्ये तेव्हा काही माहित नव्हतं ॲनिमेशन मध्ये काय असतं, ही फील्ड कशी आहे. 3D मॉडेलिंग टेक्स्चरिंग हे नाव सुद्धा माहित नव्हतं, काहीच नव्हतं. VFX वगैरे काही नाही, फक्त एक ॲनिमेशन फील्ड असते जी क्रिएटिव्ह आहे, इंटरेस्टिंग आहे, एवढं सगळं माहित होतं. तर इंजिनिअरिंगला गेलो 2 वर्ष घातले. त्यानंतर परत शेवटी म्हटलं, पप्पाही बोलले की ज्याच्यात इंटरेस्ट आता तेच कर. शेवटी इकडे आलो, मग एरेनामध्ये ऍडमिशन घेतलं. आमचं फर्स्ट सेम जसं तुम्हाला माहितीच आहे ग्राफिक्स असतं, तेवढ्यात म्हणजे आम्हाला मॅथमॅटिक्समध्ये पण जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या होत्या, ग्राफिक्समध्ये दिल्या होत्या, 2D मध्ये दिल्या होत्या, व्हिडिओ एडिटिंग साऊंड एडिटिंग मध्ये दिलेल्या होत्या. नंतर जेव्हा 3D ला आलो तर अभिजित सर आम्हाला आधी मॅथ्स शिकवलं, मॅथ्स नंतर माया होतं. माया नंतर त्यांनी बरंचसं आम्हाला, आमचं जेव्हा स्टोरी कम्प्लीट झाली तर स्टोरीचे जे आम्ही बेसिक मॉडेल्स बनवलेले होते मायामध्ये, तर त्यांनी आम्हाला अजून की ठीक आहे आम्ही चांगलं करतोय तर मग आम्हाला झीब्रश शिकवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी, आमच्याकडे टाइम खूप कमी होता, MPC ची ओपनिंग आलेली होती तेव्हा, तर सरांनी तरी ते झाल्यानंतर अजून 4 ते 5 दिवसात आम्हाला बरंचसं झीब्रश शिकवलं. त्याच्यातही आम्ही बरंचसं ट्राय केलं होतं, पण ही जी स्टोरी होती मग ही MPC ला वगैरे पाठवली. झीब्रश मॉडेल होतं जे मी इंटरनेटवर असं सर्च करून वगैरे बघितलं होतं. ते झीब्रशचं मॉडेल ते एकदम हाय डिटेल्ड होतं, पण जवळजवळ तसंच पॉसिबल करायचं म्हणजे मायामध्ये बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते जे शेवटचं तुम्हाला कारचं बोललो मी, त्याच्यात सरांनी मला जवळजवळ म्हणजे अर्धा ते 1 तास तेच समजवण्यात घातलं की याच्यात काय मिस्टेक्स होत्या वगैरे. आणि तोपर्यंत हे सगळे स्टार्टिंगचे होते, हे 2 कॅरेक्टर तर नंतर बनवले, बीसी पण नंतर जेव्हा आम्ही स्टोरी तयार करत होतो तेव्हा बनवले. ते जे होतं ते टँक आणि ही कार हे आम्ही प्रॅक्टिस साठी करत होतो. आणि जेव्हा सरांनी बघितलं तेव्हा सर म्हणे की हे असं मॉडेल इंडस्ट्रीमध्ये बिलकुल नाही चालत. तर त्याच्यावरून जवळजवळ सर खूप रागवले होते आणि तो सगळ्यात माझं ते मॉडेल एक टर्निंग पॉईंट होतं मॉडेलिंग अँड टेक्स्चरिंग मध्ये जाण्यासाठी. तोपर्यंत मी 3D ला खूप लाईटली घेत होतो, म्हणजे असं की हा ठीक आहे जमतंय, होईल पुढे होईल असं. आणि जेव्हा ते मॉडेल मध्ये मला जेव्हा कळालं, सरांनी रिअलाइज करून दिलं की हे असं काम इंडस्ट्रीमध्ये बिलकुल नाही चालत, तेव्हा जवळजवळ मीच एकट्याने, आम्ही जेवढे पण 4 जण होतो सगळ्यांनीच त्याच्यानंतर सिरियसली घेतलं. ऍक्च्युली हे सगळं आमच्यासाठी नाही आहे. आम्ही जेव्हा आता परत आलो होतो, बँगलोरहून परत आलो, तिथे गेलो होतो, तर तेव्हा मॅडम आमच्याशी बोलले की, आणि ते तिथलं ऐकल्यानंतर तुम्हाला असं सांगतो की हे जे तुम्ही तेव्हा जे ॲन्सर्स दिले की आम्हाला 30,000 स्टार्ट भेटलं, हे जे पण ते एक्सेक्टर जे पण ते असेल ऍक्च्युली ते तर आहेच, पण सगळ्यात मेन असं आहे की तुम्ही 3D मध्ये जायला पाहिजे. आणि 3D ही फील्ड कशी तुमच्यासाठी, म्हणजे अभिजित सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. सरांनी तसं नंतर आम्हाला शिकवलं आणि सरांनी जसं सपोर्ट केला की हा ठीक आहे, आता तुम्ही आले ना, पर्सनली बोललो सरांशी की कसं करू काय करू, आम्हाला 4 सरांनी नीट सांगितलं. आणि त्यानंतर सरांनी आम्हाला सकाळी बोलवलं, तुम्ही 10 वाजेला या. जसं 10 वाजेपासून बसायचं 5 पर्यंत हे कंटिन्यू, आता फेब्रुवारी एंड पर्यंत चालतं, जोपर्यंत MPC ओपनिंग नाही झाली तोपर्यंत हे चालतं. खूप काही करायचं आहे. अप्रेंटिसशिप आहे आमची पहिले 3 महिने, म्हणजे पूर्ण ते ऍक्च्युली 17 महिन्याचं जे असतं ते पण ते बॉन्ड करतात, ते पूर्ण ट्रेनिंग ॲज अ ट्रेनिंग असतं पूर्ण. तर अजून खूप काही तिथे शिकायला भेटेल MPC मध्ये. आणि ॲरेना नाशिक हे जे आहे, तिथे काही जण असे बघितले आम्ही की जे म्हणतात की नाही ॲरेना नाशिकमध्ये कोणी नाही शिकवत नाही, काहीच नाही. आमचं तसं काहीच एक्सपिरियन्स, म्हणजे आमचं जेवढा एक्सपिरियन्स आहे आम्हाला तसं काहीच म्हणणं नाही. जोगेश सर, वैभव सर, अभिजित सर वगैरे, हे जर कधी स्टुडंट आपलं चांगलं आहे, आमचा एक एक्सपिरियन्स असतो त्याचा, स्टुडंट चांगला आहे तर सर हे जे पण लोक आहेत फॅकल्टीज आपले, ते सगळे आपल्याला वर निघायचा खूप प्रयत्न करतात, पूर्णपणे प्रयत्न करतात. ॲट लास्ट मी आमचं जे पण फॅकल्टी, वैभव सर, मॅडम, योगेश सर, अभिजित सर, त्यांना धन्यवाद आणि